पुण्यामध्ये 10 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर जी संविधानाची प्रत ठेवली होती त्या प्रतीची कोणीतरी विटंबना केली. ती विटंबना केल्यामुळे प्रेमींनी बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ प्रदर्शन करू लागले. काही प्रदर्शन करताना काही दगडफेक झाली व पोलिसांनी त्यात काही जणांना अटक केली. अटक केलेल्या काही जणांपैकी एक व्यक्ती म्हणजे सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला व त्याच्या पार्थिव शरीराला पोस्टमॉर्टमसाठी औरंगाबाद घाटी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. व तिथून पोस्टमॉर्टम करून त्याची शरीराला परळीला घेऊन येत आहेत. तुम्ही माझ्या मागं बघू शकता, हा स्वर्गरथ आहे. या स्वर्गरथमध्ये सूर्यवंशीच्या पार्थिव शरीरावर घेऊन परभणी शहरातील जिंतूर रोड आयटा कॉर्नर येथील स्मशानभूमी त्यांचा अंत्यविधी होणार आहे. तुम्ही बघू शकता हा स्वर्गरथ. हा स्वर्गरथ आहे. या स्वर्गरथामध्येच भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी याच्या पार्थिव शरीराला इथून घेऊन जिंतूर रोड परिसरातील स्मशानभूमीत घेऊन जाणार आहे व तिथे त्याच्या पार्थिव शरीरावर अंतिम संस्कार होणार आहे. तुम्ही बघू शकता हे स्वर्गरथ आहे. या स्वर्गरथामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याच्या पार्थिव शरीराला ठेवणार आणि घेऊन जाणार आहेत. अत्यंत धक्कादायक, दुर्दैवी, संतापजनक घटना. या घटनेमुळं समस्त आंबेडकरी जनता एवढंच नाही तर संविधानाला मानणारे जे म्हणून आहेत त्या सर्वांसाठी हे एक दुःखद असं एक घडलेलं आहे. ज्या पद्धतीनं त्यांना मारहाण करण्यात आली, PCR मध्ये मारहाण करण्यात आली, त्यानंतर त्यांना जेव्हा MCR मिळाला त्या ठिकाणी त्यांना योग्य ट्रीटमेंट दिली गेली नाही आणि असं सांगितलं गेलं काल सकाळी की सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू जो आहे हृदयविकारानं झाला. क्यू करावे वाटते पोलीस प्रशासनाची. पोस्टमार्टम रिपोर्ट येण्यापूर्वीच तुम्ही कशाच्या आधारावर म्हणत होता की हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आणि आता फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आलेला आहे. त्या रिपोर्टमध्ये सरळ म्हटलेलं आहे मल्टिपल इंजुरीजमुळं सोमनाथचा मृत्यू झालेला आहे. आणि म्हणून अगदी सुरुवातीपासून आबी इनिशियो पोलीस प्रशासनानं जे आहे समाजाच्या डोळ्यात धूळ फेकलेली आहे. आणि हे जे काही नंतरचं जे आंदोलन होतं ह्या विटंबनेनंतरचं, त्या आंदोलनाला दडपायचं कसं, ते आंदोलन चिरडून टाकायचं कसं, हा त्यांचा डाव होता. पण येथील आंबेडकरवादी जनतेनं अत्यंत शांततापूर्वक आंदोलन केलं. किरकोळ घटना जर सोडल्या तर आंबेडकरवादी जनतेनं अत्यंत शांततेनं आंदोलन केलेलं आहे. शांततेनं आंदोलन केल्यानंतर त्या दिवशी एक झालं काय, संध्याकाळी साधारण 7:30 ते 8च्या दरम्यान ज्या पद्धतीनं पोलिसनं कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केलं, घरातील सगळे कार्यकर्ते असतील, महिला असतील, लहान मुलं असतील, त्या सर्वांना अगदी घराच्या बाहेर खिचून त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आलेली आहे. त्यावेळी हे बघितलं गेलं नाही की त्या गुन्ह्यामध्ये तो आरोपी होता आहे की नाही, त्या ठिकाणी ते कार्यकर्ते होते की नाही, त्या ठिकाणी त्या महिला होत्या की नाही, त्या ठिकाणी ते लहान लहान बालकं होते की नाही, असा अमानुष प्रकार एखाद्या डायरला शोभू शकतो. अशी लोकशाही प्रधान देशामध्ये अशा पद्धतीनं हुकुमशाही चालत असेल तर कायद्याचं राज्य राहिलं कुठं, असा आमचा सवाल आहे. झालेल्या घटनेला जबाबदार कोण आहे आता तर सिद्धच झाले की, कारण फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आलेला आहे. आता या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे मल्टिपल इंजुरीजमुळं त्या युवकाचा मृत्यू झालेला आहे. आणि म्हणून आता वेगळं सांगण्याची गरज नाही. जबाबदार कोण आहे हे याच्यातनं ठरवावं, जबाबदार कोण आहे आता. कारण सगळेच जे आहेत त्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत, सगळे हुशार लोक आहेत. आता आम्ही सांगण्याची काय गरज आहे? आता हे जगाला कळलं नाही. जेव्हा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला त्यामध्ये कसं आहे, आता या घटनेला जे म्हणून जबाबदार असतील त्या लोकांवर कारवाई करण्यात यावी अशी आंबेडकरवादी जनतेची मागणी आहे. आणि ती मागणी आम्ही लावून धरणार आहोत. आंदोलन मला सांगितलं पाहिजे की आंदोलन शांततेत पुढे नेण्यासाठी ज्या पद्धतीनं लोकनेते विजयराव वाकुडे साहेब, समाजभूषण भीमराव हत्यांबेरेजी, महापौर रवी सोनकांबळे यांनी जी भूमिका बजावलेली आहे ती भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. त्यांनी जर शांततेची भूमिका घेतली नसती, समाजाला जर त्यांनी शांततेनं संदेश दिला नसता तर हे आंदोलन जे आहे आणखी चिघळण्याचं दाट शक्यता होती. आणि म्हणून
हे जे तीन त्रिमूर्ती जी आहे ही त्रिमूर्ती वारंवार जिल्हाधिकारी असतील, SP साहेब असतील यांच्या संपर्कात राहिले आणि यांच्या संपर्कात राहून जे आहे आंबेडकरी जनता आणि प्रशासन यांच्यामधील ते दुवा बनले आणि ते दुवा बनल्यामुळं हे प्रकरण सुरळीत राहिलं नसता परभणी खूप चिघळली असती. जेव्हा शांतता समितीची बैठक झाली त्या शांतता समितीच्या बैठकीमध्ये जे भीमराव हत्यांबिरे आणि विजय वाकोडे यांनी जी भाषणं केलेली आहेत ती भाषणं सगळी व्हायरल झालेली आहेत. ती भाषणं कुणीही ऐकावी. त्या भाषणामध्ये त्यांनी घेतलेली सम्यक भूमिका ही सर्वांच्या लक्षात येईल. धन्यवाद.